नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता तिसरी धडा तिसरा रंगांची मजा नवीन अभ्यासक्रमानुसार हा धडा दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहूया, ऐका, वाचा. एके दिवशी शुभदा शाळेत चालली होती तेव्हा तिला एक फुलपाखरू तिच्याजवळ आले. आपले कोमल मखमली पंख उडवत ते शुभदाला म्हणाले, शुभदा, आज मी एक गंमत दाखवणार आहे. ये माझ्या मागे. शुभदा फुलपाखराच्या मागे जाऊ लागली. शुभदा सकाळी शाळेत चालली होती आणि त्यासमोर एक फुलपाखरू आलं. ते अत्यंत कोमल मखमली पंख उडवत शुभदाला म्हणाले, शुभदा, आज मी तुला एक गंमत दाखवणार आहे. हे माझ्या मागे. शुभदा फुलपाखराच्या मागे जाऊ लागली. शुभदाला घेऊन फुलपाखरू नदीजवळ आले. नदीच्या नितळ पाण्यात निळ्या आभाळाची नक्षी डोलत होती. शुभदाला घेऊन ते फुलपाखरू नदीजवळ गेलं. नदीच्या नितळ पाण्यात निळ्या आभाळाची नक्षी डोलत होती, म्हणजे आभाळाचं प्रतिबिंब पाण्यामध्ये मस्त डोलत होतं. टेकडीवर विविध रंगी रानफुले वाऱ्याशी खेळत होती. आजूबाजूच्या हिरव्यागार झाडांवर पक्ष्यांची शाळा भरली होती. टेकडीवर विविध रंगी रानफुले होती, ती वाऱ्याशी खेळत होती. आजूबाजूच्या हिरव्यागार झाडांवर पक्ष्यांची शाळा भरली होती. आकाशात कापसासारखे पांढरे शुभ्र ढग जमा झाले होते. त्या झाडाला सप्तरंगाचा झोका टांगलेला होता. आकाशात पांढरे शुभ्र ढग जमा झाले होते. त्या झाडाला सप्त रंगांचा झोका टांगलेला होता. ते मोहक रंग पाहून शुभदा हरपून गेली आणि ते सगळे मोहक रंग पाहून शुभदा हरपून गेली. तिने तिचं भान हरपून ठेवलं. शुभदाला डोक्यावर बसून झोके घ्यावेसे वाटले. तिला झोक्यावर बसून झोके घ्यावेसे वाटले. ती झोक्यावर बसली, पण झोका पुढे जाईच ना. झोक्याला मागून कोणतरी ओढत आहे असे तिला वाटू लागले. मग ती झोक्यावर बसली. झोका मागे पुढे करू लागली, पण झोका पुढे होईच ना. तर तिला असं वाटलं की कोणतरी तिला झोका पकडून ठेवला, तो पुढे जायच नाही असं तिला वाटू लागले. तिने डोळे उघडले तर समोर आई उभी होती. आई म्हणाली, का ग हसते शुभदा? असंच म्हणाली, मला ना एक गोड स्वप्न पडलं. असं काय होतं स्वप्नात? आईने विचारलं. मग तिने डोळे उघडले तर तिला समोर आई उभी दिसली. आई म्हणाली, का ग हसतेस? म्हणजे आपण झोपेत हसतो तशी शुभदा झोपेत हसत होती. शुभदा हसतच म्हणाली, मला ना एक गोड स्वप्न पडलं. असं काय होतं स्वप्नात? आईने विचारलं. थांबा, दाखवते तुला. शुभदाने एक सुंदर कागदावर स्वतःचं स्वप्न कागदावर रंगवले. आईने ते पाहिले व म्हणाली, अरे वा, सुरेख, अगदी तुला आवडणाऱ्या रंगांसारखेच आहे. मग शुभदाने तिला जे स्वप्न पडलं होतं ते सुंदर चित्र कागदावर रंगवलं. आईने पाहिलं. आई म्हणाली, खूप सुंदर, अगदी तुला आवडणाऱ्या रंगाने. मग शुभदाने तिच्या आवडतील अशा रंगांचं सुंदर चित्र त्या पेपरवर काढलं होतं. हे बघा, शुभदाने काढलं एक सुंदर चित्र. नवीन शब्द शिकूया. आता शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांना तुम्हाला काय स्वप्न पडतात? त्या तुम्हाला स्वप्नात काय काय दिसते? ते ग्रंथालयाचे विविध प्रकारचे पुस्तकं दाखवा. ग्रंथालयामध्ये आपले जे पुस्तकं असतील ती वाचायची, बघायचे आणि तुम्हाला काय स्वप्न पडतं याचा विचार तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायचा आहे. नवीन शब्द: कोमल, नाजूक, मखमली, मऊ, नितळ, स्वच्छ, मोहक, सुंदर, हरकून, आनंदून, भारावून, रंगून. हे प्रश्नोत्तर आहेत, हे तुम्हाला सोडवायचे. याच्यामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी हे सोडवलेले आहेत आणि विचार करावा सांगा. हे 2 प्रश्न आहेत. तुम्हाला कोणकोणती स्वप्ने पडतात त्याविषयी मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा व इंद्रधनुष्याचे निरीक्षण करून त्यातील रंगांची नावे सांगा. हे 2 प्रश्न तुम्हाला स्वतःहून करायचे आहेत. बाकी मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला धडा आवडला असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा.